सर्व करायची आणि कशी पार्सल द्यायची ते आता बघणार आहोत। या थाळीमध्ये 2 उपवासाची थालीपीठं, 1 साबुदाणा वडा, फराळी मिसळ ग्रेव्ही 90 ग्रॅम, 75 ग्रॅम उपवासाची खिचडी, 40 ग्रॅम सप्रेसचा फराळी चिवडा, 25 ग्रॅम दही आणि 10 ग्रॅम शेंगदाण्याची चटणी असे पदार्थ असतात। हा 5 CP मील ट्रे घ्यायचा आहे आणि याच्या मोठ्या खणामध्ये आपण सर्वप्रथम उपवासाचं थालीपीठ ठेवणार आहोत। हे सर्व पदार्थ कसे करायचे याचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ आहेत, ते तुम्ही रिफर करू शकता। थालीपीठाच्या बाजूला दही आणि चटणी ठेवायचं आहे, वरच्या खणामध्ये साबुदाणा वडा। इथे आपण साबुदाणा खिचडी मोजून घ्यायची आहे। एक रिकामा बाउल वेइंग स्केलवर ठेवायचा आहे आणि त्याचा टेरवेट 0 करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 75 ग्रॅम साबुदाण्याची खिचडी मोजून घ्यायची आहे। ती आता दुसऱ्या खणामध्ये भरून घ्या। अशाच पद्धतीने आपण फराळी चिवडा सुद्धा 40 ग्रॅम मोजून घेतलेला आहे आणि तो या खणामध्ये भरून घेणार आहोत। फराळी मिसळ ग्रेव्ही 90 ग्रॅम सेम पद्धतीने आपण मोजून घ्या। पार्सल देताना ही ग्रेव्ही आपल्याला सिल्वर फॉइल पाउच मध्ये भरायची आहे। पाउच सील करायचा आहे आणि रिकाम्या खणामध्ये तो ठेवून द्यायचा आहे। ट्रेला त्याचं लीड घट्ट लावून घ्यायचं आहे। मध्ये जिथे जिथे खायचे आहे तिथे प्रेस करून घ्या, म्हणजे ते घट्ट लागेल। बिग टेक अवे बॅग मध्ये आता हा ट्रे ठेवायचा आहे। एक टिश्यू पेपर आणि एक चमचा। बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे। उपवासाच्या थाळीचं पार्सल रेडी आहे। उपवासाची थाळी सर्व करताना सेम पद्धतीने करायची आहे आणि फराळी मिसळ ग्रेव्ही आपण वरच्या खणात अशी डायरेक्ट भरायची आहे। एक चमचा आणि टिश्यू पेपर द्यायचा आहे, म्हणजे ही थाळी सर्विंगसाठी रेडी आहे।